रणरागिणी ग्रुपमार्फत गोरगरीब महिलांसाठी नवरात्री निमित्त साडी फळे वाटप। नवरात्री दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या रंगीत साड्या परिधान करतो, देवीची पूजा अर्चना करतो। पण अशा काही महिला आहेत ज्यांना आज देखील स्वतःसाठी एक नवीन साडी घेणे किंवा रोज स्वतःसाठी तयार होणे शक्य होत नाही। त्या म्हणजे आपल्या गोरगरीब मायमाऊल्या। त्या देखील नवदुर्गा आहेत। त्यांच्यासाठी आपण काही तर केले पाहिजे ह्या संकल्पनेतून नुकतेच सौ स्नेहलताई बागल यांच्या रणरागिणी ग्रुपमार्फत गोरगरीब महिलांसाठी साडी, फळे आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। रणरागिणी ग्रुपमधील सर्व महिलांच्या सहकार्यातून एक छान असा कार्यक्रम पार पडला। देवीची ओटी भरून जो आपल्याला आनंद मिळतो, तोच आनंद आपल्याला आज ह्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। महिलांना स्वतःचा व्यवसाय वाढवावा, त्यांनी देखील पुढे जावे ह्या संकल्पनेतून हा ग्रुप नेहमी कार्यरत आहे। या कार्यक्रमावेळी रणरागिणी ग्रुपमधील अनेक महिला भगिनी देखील उपस्थित होत्या। नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आम्ही कळंबोली झुडिओ येथील झोपडपट्टीमध्ये आज नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती सर्व इथे ज्या झोपडपट्टीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सन्मान केला आहे। सन्मान म्हणजे ह्या प्रकारचा की त्या महिलांना आपण अनेक महिलांना ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात आपण त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करतो, पण या झोपडपट्टीमध्ये ज्या गोरगरीब ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत आपण एक छोटीशी मदत म्हणजे साडी, फळ आणि त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करून आज या ठिकाणी आम्ही त्यांची ओटी भरलेली आहे। नवदुर्गांचा तर अनेक ठिकाणी आपण सन्मान करतो, परंतु ह्या झोपडपट्टीच्या ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत अनेक मदत ह्या पोहोचत नसतात आणि त्यांना कधी स्वतःसाठी कधी आवरता येत नाही, नटता येत नाही। परंतु आम्ही महिला रणरागिणी ग्रुपमधील सर्व आमच्या सहकार्या आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि काही महिला ज्या आहेत ज्या त्यांच्या कामामुळे इथे उपस्थित राहू शकल्या नाही त्या सर्वांनी मिळून आम्ही एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आम्ही महिला रणरागिणी ग्रुपमार्फत हा उपक्रम राबवला आहे आणि मी माझ्या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद।